आणि जनरली कसं असतं ना की आपण एखादी गोष्ट स्वतःहून ऑडिशन द्यायला जातो तेव्हा कुठेतरी एन्झायटी असते किंवा भीती असते, थोडंसं घाबरले पण असतं. इथे माझी इच्छाच नव्हती त्यामुळे मी बिनधास्त गेलो. मला गाणं सादर करायचं आहे, ॲक्टिंग बिक्टिंग मला येत नाही, गाणं सादर करायचं. सो त्याने मी वासुदेव चंद्रचूड बसले होते हार्मोनियम घेऊन आणि म्हणाले काय गाशील? मी म्हटलं कट्यारचं कुठचंही सांगा. बरं मग घेई छंद गाऊन दाखवतोस? गातो. काय स्वर तुझा? म्हटलं पांढरीतून. ओके. आणि मी पूर्ण रेकॉर्डसारखं छापलेल्यासारखं बुवांचं गाणं सादर केलं. म्हणाले हे कुठून गायलंस तू? हे कुठून शिकलायस? कारण हे कुठच्याच रेकॉर्डमध्ये नाही आहे. म्हटलं नाही हे माझे वडील अभिषेकी बुवांकडे शिकत होते, सो त्यांनी मला जे काही शिकवलं आहे किंवा बुवांचं ऐकायला लावलं आहे ते हे गाणं आहे. त्यांच्या स्वतंत्र मैफिलीमध्ये जवळजवळ 20 मिनिटाचं घेई छंद त्यांनी गायलेलं आहे. त्याच्यात मला बऱ्याच जागा मिळाल्या. असं ह्या जागा बुवांच्या मला त्यांच्याकडनं मिळाल्यात, वडिलांकडनं. हरकत नसेल तर त्यातली एखाद दुसरी जागा हो आपल्या प्रेक्षकांसाठी. म्हणजे जसं मिटता कमल दल मिटता मिटता ए मिटता ए मिटता 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 कमल दल मिटता कमल दल. आता ह्या नॉर्मल नाटकांमध्ये कोणी घेतल्या नव्हत्या, या बुवांनी घेतलेल्या जागा आहेत. सो किंवा एका ठिकाणी ते ह्या सालक वराळीमधनं केदारमध्ये घुसतात. ती जागा तर आणि कोणीच गायली नव्हती आधी. म्हणजे होय बंदी हा भृंग तरी सोडिना ध्यास तरी सोडिना ध्यास तरी सोडिना ध्यास. इथून ते केदार सुरू करतात. तरी सोडी ना ध्यास हा हा संपूर्ण केदार. तर त्या सालगवराळीमधनं केदारमध्ये आणणं आणि केदारमधनं पुन्हा सालगवराळीमध्ये जाणं हे नॉर्मल घेई छंद गाताना कोणी गात नव्हतं. पण हे बुवांनी एका मैफिलीत केलं होतं, जे मला माहीत होतं, मी सादर केलं.